अरे वा, लाडू महाराज काय करताय? चित्र काढायलंय. हो, बघू की मग मला. नाही नाही, पूर्ण झालं की बघ. बरं ठीक आहे. लाडू, तुला माहितीये का, आज मला महाजन सर भेटले होते. ते मला म्हणत होते लाडू किती समजूतदार झालाय. एकदा सांगितलं की लगेच सगळं समजतं त्याला. माऊ गणवायला ते मला तर ड म्हणतात. अरे ते मजेत म्हणतात तुला, पण तू किती समजूतदार आहे, शहाणं बाळ आहेस, हो की नाही? नाही, मी मोठा झालोय. हो, किती मोठा नाही, लय मोठा. आणि किती समजूतदार. लय लय समजूतदार. अरे वा, भारीच की. एवढे समजूतदार तर तुझे राणादा पण नाहीयेत. हा, कानाड्यापेक्षा समजूतदार झालोय मी. हो, पण लाडू, अरे किती समजावलं ना तरी तुझे राणादा काय ऐकतच नाहीत माझं. आता पण मला सारखं सारखं म्हणतात मयात चला, मयात चला. का? काम आहे ना मयात. मग चल की आपण माझ्या दवाने मज्जा करू. नाही, तुला नाही येता येणार. नाही, मी येणार. रागी पोरं मामाच्या गावाला गेल्यात, मी मळ्यात येणार. अरे नाही, पण तुला नाही घेऊन जाऊ शकणार. का पण? लाडू, तू समजूतदार आहेस की नाही, हो की नाही? हाय, मग आता तू उगाच तुझ्या राणादांसारखं करू नकोस. पण मला माझं यायचंय. ठीक आहे, तू समजूतदार नसशील तर चल मयात. नाही, मी लय समजूतदार आहे. हो की नाही? मग तू एक काम कर, तू इथेच थांब, आम्ही मयात जाऊन येतो. तू आजचा दिवस गोदाकांजवळ झोप. चालतंय. माझं चित्र पूर्ण झालं की बघून जा. हा नक्की. हा, पण तू नक्की राहशील ना गोदाकांजवळ? हा, थांबतो. आता मी समजूतदार आहे म्हणले की थांबायलाच लागणार. तू आता पटकन चित्र काढायला बस. मी जाताना तुझं चित्र बघून जाते. हा, तोपर्यंत मी आवरते. हा. नमस्कार. नमस्कार. नमस्कार मावशी. नमस्कार. ते कसं काय दिलं? झालंय. झालं एक महाग झाले की. अरे महागाई झाली बाबा. बरं, ते 2 द्या चांगलं बघून. तुला कशाला पाहिजे गजरा? मला अरे देवाला हार तुरे नेणारा माणूस तू, आणि आज डायरेक्ट गजरा. हा, देवालाच पाहिजे. कोणता देव गजरा घालतो? देव नाही, देवी. देवी? कुठली देवी? ते तुम्ही चांगला बघून द्या तेवढं. बायकोला गजरा घेऊन चाललायस वाटतं. नाही. मग सारखं काय म्हणतोय की चांगलं बघून द्या म्हणून? देवाला नेताना कुणी चांगलं वाईट बघत नाही. आपल्या माणसाला न्यायचं असेल तरच चांगलं बघून नेतात. नाही, तसं काय नाही. सगळं माहितीये मला. देव असू दे नाहीतर देवी, हारच लागतो. गजरा तू तुझ्या एकट्याच्या देवीला घेऊन चाललाय. नाही, तसं काय नाही. ते घरातच मागणी झाली तशी. असं होय? मग आधी नाही का सांगायचं? लाजायचं कशाला? बरं, ते द्या की लवकर, आधी उशीर झालाय. उशीर झालाय? थांब बरं. देते. हे द्या की. 20 झाले ना मग? ठीक आला. तुम्ही कधी आलात? आता झालो. पण हे काय, तुमचं अजून आवरलं नाही? आवरतीये. आवरा की लवकर, संध्याकाळ झाली की उशीर होईल आपल्याला. आवरतीये, उगाच उतावळे होऊ नका. बरं, ठीक आहे. गजरा आणलात तुम्ही? होय.
मी गजरा आणलाय. हा, काय झालं? गजरा घालून मी कसं घराबाहेर पडणार? बरं वाटेल का ते? का काय झालं? तुम्हाला नाही कळणार. राहू द्या गजरा, नको. ठीक आहे. अहो थांबा. अहो हे काय करताय तुम्ही? मी म्हणत होते की मयात गेल्यावर तुम्ही तुमच्या हाताने गजरा मारा. चालते की. आवरा मग जा. अहो हा, ते जातो बाहेर मी. नाही, अहो मी काहीतरी विचारते. आपण जेवून निघूयात ना? अहो नाही नाही नाही, ते जेवू नको. आपण ते मळ्यात गेल्यावर जेवण बनवू. हा, तुम्ही आवरा जा. नाही, पण मी काय म्हणते, बरकत भाऊजी त्याला कटवतो कुठेतरी. मी आवरा की. कटवतो काय? मला नाही असं बरोबर वाटत. अहो तुम्हीच मला सांगा, किंवा असेल तर आपल्याला आपला टाइम मिळेल का? नाही, पण आपण फारच स्वार्थीपणा करतोय. आपण लाडूला पण इथेच ठेवून जाणार, बरकत भाऊजींना पण तुम्ही घालवायचं म्हणताय. आणि हे सगळं कशासाठी? तर आपल्याला आपला वेळ मिळावा म्हणून. नाही, मला नाही हे पटत. अहो अहो ऐका की. अहो मला बी पटत नाही. आपण असं नाही केलं तर आपल्याला आपला टाइम मिळेल का? दुसरा पर्याय का आपल्याकडे? नाही, पण मी काय म्हणते, आपण आजचं जाणं कॅन्सल करूया का? हो नाही नाही नाही. अहो कॅन्सल करू नका. हे घ्या. अहो तुम्ही आवरा पटत दिसती. अहो मी लय प्लॅनिंग करून ठेवले हो. घ्या आवरा की. नाही अहो, पण असं अचानक जाणं बरं दिसेल का? घरातले काय म्हणतील? अहो काय वाटेल माझी? नवरा बायको मळ्यात चाललेत, अजून काय वाटणार आहे? हे बघा, आता दुसऱ्यासनी काय वाटेल म्हणून तुम्ही माझं मन मोडणार का? अहो लय प्लॅनिंग केले हो मी. ते समजा वाया घालणार होय तुम्ही. अहो अहो, मी कशाला मोडू तुमचं मन? मी फक्त मला काय वाटतंय ते सांगितलं. हे बघा, आता जादा काय वाटून घेऊ नका. अहो समजे आपलीच माणसं समजून घेतील की. आणि महत्वाचं काय, आपल्याला आपला टाइम मिळेल, बरोबर? तेव्हा आता मनात होय नाही का आणू नका. जे ठरलंय ते ठरलंय. ठीक आहे, जाऊया. चालतंय की. बरं तुम्ही पट्ट्या दिशा आवरा, मी खाली थांबतो. हा हो. रमरदा रमरदा एवढा टाइम लागतो का साडी नेसायला? गोदक आता लगेच तयार होती. सासूबाई, राणा भाऊजी, तुम्ही कुठे बाहेर चालला काय? ते मळ्यात चाललोय. आत्ता संध्याकाळचं? होय, मुक्कामासाठी चाललोय. काही काम आहे का? ते हा, ते हिशेबाचा ना पेरणीचा बघायचं आहे म्हणून चाललोय. अहो राणा भाऊजी, एवढं महत्वाचं काम आहे, घरी करा की मग ते. नाही वहिनी, काय
ते घरी लाडू आणि बाकीची कामं असतात ना हो. तेव्हा अंजली वैष्णव टाइम घावत नाही बघा. म्हणून मग आम्ही मळ्यात जायचं ठरवलंय. अच्छा म्हणजे जाऊबाई बी येणार आहेत का तुमच्या संकट? होय. अच्छा अच्छा आता ध्यानात आलं बघा आमच्या. सकाळ धरणं हे प्लॅनिंग सुरू आहे होय तुमचं? नाही प्लॅनिंग कसलं त्यात? ठीक आहे ठीक आहे. जावा तुम्ही पण सांभाळून. रोग फसगत व्हायची. फसगत कसली? हिशेब आहे ना व उग इकडचं तिकडं काय तर चूक व्हायला ना ग म्हणून म्हणलं. जाऊबाई 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 थांबा जरा. अगं बाई लय भारी दिसायला असं खरं. एवढं तयार होऊन चालला असा मळ्यात? नाही ठीक आहे जावा पण जरा जपून. मळ्यात लई धुळण माती असत्या ओ. शेतकऱ्याची बायको आहे मी. माती आणि धुळीपासून कशाला जपायचंय? असं म्हणता सा? ठीक आहे जा. होय, चल. चला गोदाक्का मी निघतो. अगं अंजली थांब, जेवण घेऊन जावा नाही की. नाही नाही ते उगं तू काय ताप घेऊ नका जेवणाचा. ते मी आणि बरकत बघून घेतो. नक्की नव? होय होय एकदम पक्क. हो चला तुम्ही कुठे बोलत बसता. चल लवकर. हो, तुला टाइम चल येतो लवकर. आम्ही. या माऊ थांब थांब. अहो आपलं काय ठरलं होतं? चित्र बघून जायचं म्हणून. हो दाखव की मग बघू. अजून झालं नाही रंगून. तू अरे एक काम कर तू बी यांच्या संकट मळ्यात जा. चित्रकाराला का नाही शांतता मिळाली की लय काय काय सुचतंय बघ त्याला. अहो नाही वहिनी. अहो लाडूला पैलवान बनायचंय बरोबर ना हो लाडू? वय वय मी मोठा पैलवान बनणार आहे. पण आधी माझं चित्र. अरे ते उद्या बघू की. हे घे जा कर जा जा. नाही रोज चित्र होत नाही तोपर्यंत मी माऊला सोडणार नाही. ए माऊ चल चल चल. बरं हो चल चल रंगूया. बस लवकर चल. बघू दे. हो आवरा की लवकर. तू एक रंगवायला. नाही नको मी नको. ते परत काय झालं तर बोलशील नवीन चित्र काढून दे म्हणून. दे, उठ. बघ बघ. या. हा हे बघ मस्त झालंय ना. अजून एवढं काय खास वाटत नाही. लय जबर झालंय की. हो मस्तच झालंय रे. बघ बघ. खरंच काय? होय. हो खरंच. ठीक आहे. हा बरं चल निघू आता आम्ही. काही चालतंय चला लवकर. ए तू चालू ठेव बस इकडे. बस तू चालू ठेव काय. हा अहो अहो चला की लवकर. परत अडकत यायच्यात निघायला पाहिजे. अहो चला लवकर. साहेब तुम्ही का नाही नुसत्या माता मारत बसता बघा. तुझ्यात आणि आमच्यात फरक आहे चंदे. मग का जाऊ दिलं दोघांनी बी? अहो चांगला छानच घावला होता. तो बी घालवला तुम्ही.
तेच म्हणलं, तुझ्यात आणि आमच्यात तोच तर फरक आहे. चान्स गावला नाही, गावणार आहे आता. आणि साधा सुद्धा नाही ग, लई मोठा चान्स गावणार आहे. हो कसा काय? कसं आहे चंदे, हातात तोंडाशी आलेला घास असा निसटला का नाही की माणसाला लई वाईट वाटत. खेळ असा रंगात आलाय आणि अचानक त्याचा बेरंग झाला का नाही की लई मोठा झटका बसतो माणसाला. तसं आता आज या दोघांचं नातं आम्ही बेरंग करणार. जरा थांब, टाइम येऊ. बरकत. हा. अरे तुझा हा जेवणावर हात चांगला बसलाय की. आज का खाना एकदम सही बनाय देख तू नाही. अब्बू हा? तेरी माफी का अजून जमत नाही मला. तेरे जैसी बिर्याणी तर अजून जमत नाही मला. अरे येईल की अजून उद्या. हा बरं ते जाऊ दे. आज नानाच्या वावरात गेले मी वस्तीला चाललोय. लई दिवस झालं त्याच्यावर गप्पा मारून. अब्बू एवढ्या रातच्या आता काय नडले का जायचं तिकडे? अरे रातच्यालाच गप्पा रंगत्यात आणि दिसभर ते कामात असतोय. अब्बू हे बघ लय अंधार झाला, आता का जाऊ नको, उद्या बघूया. हे फिकर काय को करतेस? हा काय होत नाही मला. अब्बू तू तिकडे गेल्यानंतर इथं माझ्या सोबत कोण सांग बघू. तुला सोबत देणारी आणखी शादी करून. आता रानानं शादी केली आणि अंजनेला घेऊन आलं. त्यांची जिंदगी चांगली आहे का नाही आता व्यवस्थित? अरे पण 13वी ऐसा जो ना मारदा. अरे वा, दोघांचे मी 100 वर्ष आयुष्य आहे बघ. हो. आता का आपण करतील ती तुमची. काय म्हणते तब्येत? ठीक आहे की एकदम फर्स्ट क्लास. बरं तुम्ही बसा, मी जातो. कुठं राणा तू सांग आता. उगा रातचं निघाले तेवढ्या तिकडे काहीतरी काम असेल त्यांचं. अरे कुठलं काम, गप्पा आणायला चालल्यात. अरे मग जाऊ दे की त्यासनी. अरे तसं बी तुझ्याबरोबर राहून बोर होतील ते. ए बरकत हे बघ ऐक माझं. अबू तुम्ही जावा आणि बरकत तू त्यासनी सोडून ये काय. अरे रात तसं एकटं जाणं बरोबर वाटत नाही. अरे पण राणा बर बीर काय नाही, त्यासनी जाऊ वाटते ना व. अबू तुम्हाला जाऊ वाटते ना व. हा हा मग जावा. हे छोट. जा चला लवकर. शहाणा कुठला आलाय. बरं मी जेवणाचं बघते. राणा तुम्ही जेवून आला नाही? नाही नाही ते समजा तुला नंतर सांगतो. जा तू जा, सोडून दे जा. बरं आलो. जा जा जा. बरकत अब्बूला सोडायला तर गेलं, पण तो बी परत येईल. तो रातभर बाहेर राहील असं काहीतरी करायला पाहिजे. बरकत काय रे? जरा बोलायचं होतं. काय बोल की. ए बरकत हा? मी मोहर जातो. तुमचं काय झालं का नाही की मग ये मागणं तू. हा बरं बरं आलो. पाठवलं लगेच. हा हा काय झालं खरं? अरे ते काय आहे? मी आणि अंजलीबाई इकडे मळ्यातच थांबणार आहे. अचानक का काय भानगड बिंगड झालं ना वहिनी साहेब? नाही 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 तसलं काय नाही. मग काय झालं? कुठं काय झालंय? मग राहा की मग तुमचाच मळा आहे की मला काय विचारतोस? चालतंय. आलो आपण सुद्धा. ए बरं बरं ऐक की. ते अजून आहे काय? बोल की. तू अब्बूसने सोडलं की नाही? हा मग काय कर माहिती आहे तुझा आणि मस्तपैकी पिक्चर बघ. पिक्चर होय नकर बाबा, आता एवढ्या रातच्याला कोल्हापूरला कुठं जाऊ? नकर बाबा लय उशीर होईल. मग होऊ दे की. तुला कुठे कामाचं लोड आहे? हे बघ निवांत मध्ये पिक्चर बघ. हा पिक्चर बघून झाला की निवांत मध्ये वाड्यात जा, गाडीत ठेव आणि वाड्यावर झोप. वाड्यावर का झोप? मी तर मळ्यात काही नको, तुम्ही पण मळ्यातच थांबलाय ना? अरे आम्ही आहोत की इकडं. मग कसं आहे ते. हा तेवढीच साहेबरावला सोबत. हा तू वाड्यावर जाऊन साहेबराव सोबत. राणा एक मिनिट, मला जर काय भानगड आहे ती नीट सांग. तू इथनं मला कटवाय का लागलायस ना? तुला एकदा सांगितलं ना जा म्हणून. बघ उगा फाट्या पडू नका. नाही नाही काय कारण आहे ते कळल्याशिवाय मी अजिबात इथं जाणार नाही, आता सांगून ठेव तू. अरे मर्दा मला आणि अंजलीबाईसनी इकडे मळ्यात राहायचंय. अरे मग राहा की, मला तुमचंच आहे ना व. आता इथनं माग तुम्ही मळ्यात राहत होता ना व, त्यावेळेला मी मळ्यातच राहत होतो ना व. अरे पण आता नकोय जा आता. अरे पण का? मला कारण कळल्याशिवाय मी अजिबात जाणार नाही. अरे कुळायच काय तुला कळत नाही काय? अरे हे बघ मला आणि अंजलीबाईसनी दोघांनी इथे एकटं राहायचंय.
अच्छा अरे तसं आहे वय आता मग ठीक आहे उगा हातापाया पडू नको तू लय चिंता करायलायस म्हणून ऐक तुम्ही हा राणा लय रोमॅन्टिक हो आणि बहिणीशी मोबाईल वर जुनी गाणी बी ऐकव हा आणि कंदील घ्या आणि त्या कंदीला खाली मस्तपैकी त्या मंद प्रकाशात जेवण बसा हा वहिनी चालण्या दाखव अरे आशाने बायको लय खुश होत्या लय भारी वाटते तिला हा